हे कोणते फुलं आहे काय माहिती. वेल आहे हा. तेव्हा हे वेलाला असे घंटाकृती टाईप म्हणजे खाली असे फुलं आलेली. रान वेल दिसतोय हा. किती गवत झालंय याच्यामध्ये. सगळे दगड फुलच आहे. म्हणून ते हे स्वच्छ करावं लागेल पूर्ण. ही आता आम्ही सगळं मारलेलं होतं. काय हे सर्व तणनाशक मारलेलं होतं. सर्व जळून गेलेलं आहे. हे काय इथं नळाला काय आमच्या पाणीच येत नाही. काय अडकलं काय माहिती. आणि त्याच्यामुळं पाणी हे काही चालू नळ आहे. पहाटे पडत होतं. मी काय केलं बंद केलं आणि पुन्हा आता चालू केलं तर ते चालूच नाही आहे. ही सगळी पाईपलाईन खोलावं लागणार आहे. काय रे पारिजातकाला मस्त आता फुलं यायला लागलेली. सुगंध तर इतका भारी ना. असं छान इथं म्हणजे इथं आल्यावर लय भारी मस्त मस्त सुगंध येऊ राहिलेला आहे. मी असं अत्तर खूप शोधते बरं का पारिजातकासारखं, पण सापडतच नाही. असं अत्तर मिळतच नाही मला. याची पडली पण पान, हे याची पडली पण फुलं हे सगळे. इथं हे काय सगळं तणनाशक जळालं, पण मध्ये मध्ये पुन्हा पाऊस पडला ना तर पुन्हा उगवायला सुरुवात झाली होती. आता ऊन पडतंय त्याच्यामुळे मग आता आहे ना हे काय करावं, जाळावं का काय. पण हे असं आहे की अजून ओलं आहे हे, म्हणजे हिरवं हिरवं आहे याच्यामध्ये. ते पूर्ण असं उन्हाने ना चांगलं जळून गेलं ना मग हे इथून जाळून देता येईल किंवा काढता येईल. इथलं तणनाशक पूर्ण जळून गेलेलं. आता यांची कटिंग करावं लागेल. आभाळामध्ये मस्तपैकी असं सूर्य उगवलेला आहे आणि त्या आभाळामधून इतकं भारी दिसतंय ना. असं कप्पे कप्पे झालेले, ढगांचे कात्रे कात्रे झालेले आहे आणि त्याच्यातून असं सूर्य डोकावत आहे. म्हणजे सूर्याची किरणं असे अगदी प्रकाशमान झालेले सगळीकडं. आज आहे ना पूर्ण असं ढग ढगच आहे म्हणा, आभाळच आहे आकाशात. चला तर मी दिले पाणी ठेवून. आणि आज काय भेंडीची भाजी करायची मला. काही विशेष नाही. आता हे चूल पेटती राहिली म्हणजे मग करायला काही नाही वाटत. ओ आले का तुम्ही? अरे वा 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 वा. हो खायला देऊ. आणि सकाळ सकाळी 7लाच मागताय म्हणून मी काय केलं, कालच एक पोळी करून ठेवली रात्री त्यांच्यासाठी. आणि मग आज अर्धी मग ते कुत्रीला द्यायला गेली, कुत्रीला दिली. त्याच्यामुळं मग ती अर्धीच राहिली. थांब आले. असं येतात आणि हक्कानं मागतात ना, मला खूप आवडतं ते. हे बघ डाळ इकडं इकडं तिकडं कुत्री खाऊन नाही द्यायची, ती तिथं बसेल आहे. ये बाई ये. पत्र्यावर टाकलं का ते बरोबर खाऊन घेईल. चला पाणी भरलं. काकांनी काय केलं, बाकीचे कुठे बोला, बाकीच्यांना बोला. हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक कृषीचे लोक. चला आता संध्याकाळ झाली आहे आणि म्हटलं संध्याकाळचं काय बनावं. चुलीवरच म्हटलं खिचडी बनाव. तर अशी खिचडी आम्ही चुलीवर लहानपणी बनवली होती आणि ह्या चुलीवर आता बनवायची माझी पहिलीच वेळ आहे. तशी खिचडी मी गॅसवरच करत होते. तर आता ती पण मला आठवण झाली खिचडी भात. तेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा प्रत्येकीची 1 वाटी तांदूळ, 1 वाटी तुरीची डाळ, मग शेंगदाणे, सगळं सगळं असं थोडं थोडं करून आम्ही ती तीन विटांची चूल मांडायचं किंवा 3 दगडाची चूल मांडायचं आणि मस्त कच्चं का आहे ना ते करून खायचं. इतकं छान वाटायचं ना. आणि त्या खिचडीला चवही लई येत होती.
चला उशीर न करता आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी मी तुम्हाला सर्व काय साहित्य घेतलेलं आहे ते दाखवते. तर चला बघूया. चला मी तुम्हाला साहित्य दाखवते. पण याच्यामध्ये 1 वाटी तांदूळ घेतलं आहे आणि अर्धी वाटी तुरीची डाळ. ती धुवून मी मस्तपैकी भिजत ठेवलेली आहे. आता जवळजवळ 10 मिनटं झालेली असते. इकडे शेंगदाणे, की तूप उरलं होतं म्हटलं या तुपाचाही वापर करावा. आता याच्यामध्ये सांगते आलं, लसूण, खोबरं आणि जिरे याचं वाटण केलेलं आहे. इकडं कढीपत्ता, इकडं आहे, इकडं बटाटे चिरून ठेवलेली आहे आणि इकडं कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे. आणि हे सांगितलं असं हे शेंगदाणे पाणी लागणार आहे आणि तेल घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये मसाले पण आहे, मसाल्याचाही वापर करायचा आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मीठ. तर चला मस्तपैकी चूल पेटलेली आहे आणि आता चला सुरुवात करूया. साहित्य बघून झालेलं आहे आणि आता आपण काय करूया, खिचडी बनवूया. तर मी पहिल्यांदा काय करते, पातेलं ठेवते. त्याच्यामध्ये मी काय करते, तेल टाकू राहिलेले आहे. पातेलं तापलेलं आहे. यामध्ये टाकू मोहरी. मस्तपैकी मोहरी तडतडली आहे. आता टाकूया आपण जिरे आणि हे जे वाटण तुम्हाला सांगितलं आहे ते सर्व टाकून दिलेलं. वा, त्या मस्त वास येऊ राहिलेला आहे. आता ह्यामध्येच मी काय करते, आता हे आपलं टोमॅटो टाकून दिलेलं आहे. आता टोमॅटो आपल्याला छानपैकी असं मस्त मऊसूत करायचे आहे. तर त्याच्यात मी काय करते, थोडंसं मीठ टाकते म्हणजे मऊ होती. थोडंसं काय करू, आता चुलीवर बनवायची. ही चूल तर आईने बनवलेली होती. आई स्वयंपाक करायची चुलीवर. माझा काही प्रसंग आलेलाच नाही चुलीवर इथं करण्याचं. मी काही केलेलं पण नसेल, कारण मी तेव्हा नव्हती. पण आई तेव्हा बनवत होती, तेव्हा मी नव्हती तेव्हा. कारण मी होते संगमनेरला आणि तो गॅस मी वापरत होते, आत्ताचा आहे तो. आणि त्याच्यामुळं काय आई चुलीवर बनवत होती. चला आता याच्यामध्ये बटाटे टाकून दिलेले आहे. आता याच्यामध्येच कढीपत्ता घेते टाकून थोडासा. आपला छान असा मसाला तर होऊ राहिलेला आहे. आता बरंचसं मी काय केलं, हे टोमॅटो आहे ते बारीक केलेलं आहे, हे असं असं करून. त्याच्यामुळे एकदम मस्त असे टोमॅटो पण खाताना नाही तर डायरेक्ट स्मॅश झालेले आणि ती चव अशी वेगळी उतरते ना. आता ह्यामध्ये हे शेंगदाणे पण टाकून घेते मी. शेंगदाणे भाजायची काही गरजच नाही, कारण त्याच्यामध्ये आपल्याला शिजवायचीच आहे. आता हे पहा, याच्यामध्ये मी काय करते, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा मसाला कमी केला, हळद, धणे पावडर छान असं मिक्स करून घेते. आता ह्यामध्येच आपण काय करू, असं मीठ टाकून घेऊ. सर्व मसाले आता छान परतून झालेले आहे. जेवढं जिन्नस होतं तेवढं टाकलेलं आहे मी. आता काही शिल्लकच नाही राहिलं जिन्नस, तर भरपूर झालेला आहे जिन्नस. तसं सोयाबीनही टाकू शकतो, पण आता मी बटाटे टाकले त्याच्यामुळं नाही, आणि श्रावण महिना असल्यामुळं नाही तर अंडी पण टाकू शकतो आपण. चला आता हे जे आहे ना, ही डाळ आणि तांदूळ याच्यामध्ये घेते टाकून शिजण्यासाठी. आता याच्यामध्ये सर्व सोडलेले आहे. सर्व तर एक वार आपण आहे ना, याला पण असं मस्तपैकी परतून घेऊया. वा, 1 मिनिट वाफ आपण कोंडूया. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहेच. मी भेंडीची भाजी केली आणि कोळशी इतके राहिलेले याच्या खाली ना, पेट वा शिमण्या पण भरपूर राहिलेले. आणि मस्त वाफ कोंडू. आता आपण काय करू, शिजण्यासाठी असं पाणी टाकूया. तसं हे डाळ शिजायला खूप पाणी लागणार आहे. डाळ सहजासहजी शिजली जात नाही. मी थोडीशी 10 मिनटं, पण जवळजवळ तासभर डाळ भिजतच घालून ठेवायला लागत होती मी. आता ही जी उरलेली कोथिंबीर आहे ना, आपण टाकून दिली आहे. आता हे जे तूप आहेत ना, हे आपण काय करू, शेवटी टाकू. तसं काही ती गरज नाही आहे. याच्यावर झाकण ठेवते आणि याच्यावर असं तूप काय होईल, गरम होईल. तर अजून त्याला उकळी फुटते, मग टाकूया.
तोपर्यंत हे आवडून घेते. सर्व कोथिंबीर टाकल्यानंतर इतकं भारी दिसू राहिले ना, बघा तुम्हाला दाखवते मी. हे बघा रंगसंगती किती छान आलेली आहे आणि वास आहा, तो चुलीचा धूर, त्याचबरोबर ती खिचडी आहा, लहानपणीची चुलीवरची आठवण करून दिली. आता आहे ना याच्यावर काय करते मी, असं ठेवून देते आणि हे तूप गरम झालं ना तर मग मी यामध्ये सोडून देईन. तसं हे तूप कारणे लागून जाईन. हे तूप कसलं आहे, हे तूप कसलं आहे, ज्यावेळेस मी हे केलं ना बालुशाही त्याच्यामध्ये उरलं होते आणि मग ते असंच राहिलं. मग ते आत्ता पाहिलं मी. चला मग हा सर्व पसारा आता घेते ना आवरून. चला ते गरम झालं, मी तूप काढून ठेवला आणि तूप झालेलं आहे, पूर्ण वितळलेलं आहे. आपण काय करू, मस्त वास येऊ राहिलेला आहे ना की बस. आता याच्यामध्ये आपण सोडून देऊ, म्हणजे काय मस्तपैकी असं सगळीकडं मिक्स होऊन जाईल शिजेपर्यंत, तर भारीच होईल. आणि आता याच्यावर काय पाणी तर लागणारच आहे. त्यात काय करते मी, असं पाणी टाकते, जसं लागेल तसं टाकून द्यायचं. आता जवळजवळ खिचडीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, फक्त शिजवायची ती. त्याच्यामध्ये पाणी कमी पडलं तर डाळ शिजेपर्यंत, म्हणजे भात आणि डाळ शिजेपर्यंत आपल्याला फक्त त्या पाण्याचा वापर करायचा. एकदा डाळ आणि भात शिजला की झालं. बटाटे शिजायला काही टाईम लागत नाही, बाकीचं तर काही शिजण्यासारखं आहेच नाही. शेंगदाणे पण तेव्हा शिजून जातात, चांगले मस्त होऊन जातात. तर तोपर्यंत हे पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि एकदा डाळ आणि तांदूळ शिजले, तसं तांदूळही लवकर शिजतात पण डाळ शिजेपर्यंत, आणि डाळ शिजली तर झालं आपली खिचडी. तर चला आता डायरेक्ट मी तुम्हाला खिचडी झालेलीच दाखवते. तर ह्या टायमाला आमच्या इथं आहे ना लाईट जातीच, रोजच जाती. चला आपली खिचडी झाली आहे, तुम्हाला दाखवते. मस्तपैकी आता हे त्यारावर अशी मस्तपैकी होऊन जाईन. आता तशी झालीच आहे ती. आता हे आहे, हे तेल तूप सुटलेलं आहे. चला तर पाण्याची गरज नाही. तर मस्त अशी झालेली खिचडी परत तुम्हाला दाखवते हलवून. तर चला आता मी घेते जेवण करून. तसे किती वाजले माहिती का, 6:30. आता कधी पण जेवायचा, अक्काचा दिवा पण लागलाय बा तुळशीपाशी. चिमणी आल्या. हाय. त्यांचं ते नळकांड्यामध्ये घर चालू आहे आणि त्या नळकांड्यातच जातात येतात. आणि दरवर्षी बरं का, दरवर्षी असतं यांचं. यावर्षी त्यांनी मग पाहिलं असेल रंगबिंग दिलेला. अरे वा, पत्र्याला रंग दिलेला आहे, नळकांड्याला रंग दिलेला आहे. जरा थोडंसं नवीन वाटलं असेल त्यांना, काय की नाही चिमण्यांना. चला इकडे ग्लास ताट आणलेला आहे. इथं चटणी, जवसाची चटणी बनवलेली, तिथे थोडंसं मीठ घेतलेलं आहे. इकडं सकाळची भेंडीची भाजी आहे आणि हे खूप होणार आहे. आता ही उद्यासाठी सुद्धा मला ही खिचडी होऊन जाईल. एवढी तर खिचडी मी काही खाणार नाही. आणि अक्का म्हटली मला नको आहे, त्यांनी खातच नाही खिचडी. तर एवढी गरमागरम खिचडी आता मी लगेच खायला सुरुवात करते. एवढ्या याच्यातच होईल. आणि ही खिचडी खूप झालेली आहे. एक वाटीचंच घातली होती, तर एवढी कशी झाली काही. बट्टी पण किती बारीक आहे. मग कसं वाटलं, चला भेटू पुन्हा. बाय बाय.